दांभिकतेचा पडदा फाडणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारण कुठल्या तरी एका बाजूनी तुम्ही विचार करता, असा विचार प्रेक्षागृहामधनं उमटू शकतो. मुळाशी जाणं म्हणजे नेमकं काय आहे याचा अभ्यास करणं ही फार अवघड गोष्ट आहे. एखादी गोष्ट मला उमगली असेल तर त्याच्या मुळापर्यंत मी जाणं हे फार महत्त्वाचं आहे. मुळारंभ नेमका काय आहे ते समजून घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कुठून ही परंपरा सुरू झाली आणि आत्ता ती कुठपर्यंत येऊन पोहोचली हे समजून घेणं ही महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा नवीन पिढीचे कलावंत हे तुमच्यासमोर सादर करतात आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की दोन पदांच्या मध्ये, दोन वाक्यांच्या मध्ये एक विराम असतो. तो लेखकाने मुद्दाम तयार केलेला असतो. पण नाटक बघताना प्रेक्षागृहामधला विराम हा खूप काही भाष्य करून जातो. याचा अर्थ असा असतो की तुम्ही रंगमंचावरनं जे बोलत आहात ते आतमध्ये कुठतरी झिरपतंय, पोहोचतंय, त्याची सत्यता कळतीये आणि ते तुमच्या अंगावर येतंय. प्रोसेनियमच्या बाहेर नाटक येणं म्हणजे फक्त रंगमंचावर उभं राहून प्रेक्षकांशी थेट संवाद साधणं नाही आहे. तुमचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचे तुम्हाला सगळे अनुभव मिळणं, पडसाद मिळणं म्हणजे प्रोसेनियमच्या बाहेर येणं आहे. आणि काल हा अनुभव मी घेतला. दंग झालो, थक्क झालो, विस्कळीत झालो आणि लक्षात आलं की आपण जे वाचलंय, आपण जे कार्यक्रमांच्या निवेदनामध्ये बोललोय हे त्याच्या पलीकडचं आहे. आणि पलीकडे जर जायचं असेल तर तुम्हाला सोबत लागते ती नव्या दमाची. कारण एका विशिष्ट प्रवासानंतर तुम्ही थांबलेला असता. कोणीतरी हात धरून तुम्हाला जेव्हा सांगतं की इथे थांबू नकोस, ह्याच्या पुढे खूप चांगलं आहे, तेव्हा मजा येते. दोन दिग्गज व्हावेत अशी मनस्वी इच्छा व्यक्त करणारे कलावंत माझ्यासोबत आहेत. पानवठा नावाचा एक कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मराठी विभाग घेतो आणि तहान फक्त पाण्याचीच नसतं असं सांगतं. आणि आमची तहान भागवली जाते एका वेगळ्या कार्यक्रमातनं. कोण दोन आहेत, कोण ती नव्या दमाची पिढी आहे, काय त्यांच्या नाटकाचं नाव आहे, कोणी लिहिलंय, कोणी दिग्दर्शित केलंय, संशोधन कोणी केलंय, त्यांनाच विचारूयात. हाय, नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बोला, आता मी नाही बोलणार, तू तुझ्याबद्दल सांगा मला. माझं नाव रुचिका राजेश खोत. मी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातली मुलगी आहे, कोल्हापूरची. आणि माझं शिक्षण BA मराठी साहित्य विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ. आणि त्यानंतरचं MA नाटकातून केलंय, जे ललित कला केंद्र पुणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ. मी स्वामीराज भिसे. नमस्कार स्वामी. मी मूळचा वेळापूरचा आहे. पंढरपूरच्या अलीकडं 30 किलोमीटरचं गाव आहे. माऊलींच्या वाटेवरचं, पालखी महामार्गावरचं गाव आहे. आणि तिथं मी साधारण 12वी शिक्षण घेतलं. त्यानंतर आळंदीच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएशन आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये MA मराठी केलं. सेट क्वालिफाईड झालो आणि आत्ता टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य महाविद्यालय खडकी इथं मराठीचा प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. वा 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 वा. म्हणजे एका बाजूनी माझ्यासाठी जर म्हणशील तर पैतृक वारसा आहे, म्हणजे वडिलांकडनं आलेला मराठी साहित्याचा. आणि दुसऱ्या बाजूनी रुचिका जी आहे तो मातुल वारसा आहे. कारण माझ्या आजीकडचे, मामांकडचे सगळेजण जे आहेत ते वारकरी आहेत. पण नुसतं वारकरी असणं आणि तुमच्यासारखं वारकरी असणं याच्यात काय फरक आहे? बेसिकली पहिला प्रश्न, तुम्ही जे काल सादर केलं त्याचं नाव काय? आम्ही आत्ता जो सादर करतोय प्रयोग, त्याला नाटकीय व्याकरणाच्या भाषेत कदाचित नाटक म्हणता येईल किंवा नाही येईल. ते पूर्णतः नाटक नाहीये कदाचित, पण त्याच्यात नाटकीयता नक्की आहे. मी म्हणताना त्याला एक म्युझिकल करतो आम्ही, असं म्हणते, ज्याचं नाव आहे कीर्तावणी वारी आडवाट्याच्या विठोबाची. कीर्तावणी हे नाव सापडलं कुठे, म्हणजे कसं सापडलं? कीर्तन आणि लावणी या अर्थाचं आहे की कीर्तनामध्ये अडकून पडलेली जी वेगळी वाणी आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न? खरं तर लिहून झाल्यावर लेखकाचं काम संपून जावं असं म्हणतात, ते खरं आहे. प्रेक्षकाच्या दृष्टीने ज्या त्या प्रेक्षकानुसार ज्याचं त्याचं इंटरप्रिटेशन्सनी त्याचा अर्थ पुढे पुढे जात राहावा, हे खरं. पण मी नावाचा विचार केला त्यावेळी माझ्या मनात हे होतं की कीर्तन आणि लावणी बतावणी
या दोन्हीच्या मिश्रणाच्या छटा त्यामध्ये असाव्या आणि दोन्ही तसं बघायला गेलं तर कॉन्ट्रास्ट आहे आणि एकमेकाला जवळ न करणार आहे. म्हणजे कदाचित लावणीवाले कीर्तनवाल्यांना जवळ करू शकतील किंवा जुने संदर्भ पण आहेत बरेचसे की लावणीमध्ये सुद्धा आध्यात्मिक लावणी कशी होती आणि अर्थात. वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्या कशा होत्या असं हा सगळा इतिहास आहे. पण तमाशा आणि बतावणी म्हटलं की आध्यात्मिक बाजूचे लोक थोडे कानाला हात लावून बाजूला सरकू शकतात. तर भेदाभेद भ्रम अमंगळ सांगितलं आहे ते फक्त पर्टिक्युलर जातींच्या बाबतीत किंवा अजून कुठला भेद करायचा नाही या बाबतीत नाही असं मला वाटतंय. ते एका मोठ्या कॅनव्हासवर बघितलं तर आपण त्याचा अर्थ सगळीकडे लावू शकतो की भेद आपल्याला कलेच्या बाबतीत सुद्धा करायची गरज नाहीये, त्याचा दर्जा ठरवायची गरज नाहीये. त्यांनी एकत्र येऊन त्यांचं म्हणणं एकत्र मांडलं तरी ते छान पोहोचणार आहे आणि जास्त ताकदीनं पोहोचणार आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या दोन छटांचं मिश्रण त्यात असायला पाहिजे. शिवाय लोककलांवरती माझं खूप प्रेम आहे. मला जितका कीर्तनाचा बाज परफॉर्मन्स म्हणून आवडतो तितक्याच ताकदीचं मला लावणी बतावणी आणि तमाशा या फॉर्मवरती प्रेम आहे. तर फॉर्मचं मिश्रण करणं हा एक माझा थोडा आवडीचा विषय असल्यामुळं मला वाटलं की हे इंटरेस्टिंग होऊ शकतं आणि ते यावं एकत्र. जन्म कसा झाला याचा? आम्ही दोघं साधारण 2010-11च्या दरम्यान वारीमध्ये एकत्रित चाललोय. अच्छा. हो, आमची म्हणजे ओळख आणि मैत्री वारीतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक वारी कॅम्प आयोजित करतं. पुणे ते पंढरपूर अशी ती वारी असते, ज्यामध्ये पुण्याबरोबरच कोल्हापूर, सोलापूर, अगदी संभाजीनगर, नागपूर, मुंबई अशा वेगवेगळ्या विद्यापीठातली मुलं, NSSची मुलं त्यामध्ये येत असतात. आणि या मुलांचं काम काय, तर वारी पुढं गेल्यानंतर म्हणजे वारी जर सासवड मुक्कामी असेल, सासवड मुक्कावरून पुढे गेली की त्या पालखीतळ स्वच्छ करणं, वारकऱ्यांबरोबर बोलणं, त्यांच्या व्यथा समजून घेणं, त्यांच्याकडून वारी समजून घेणं, वारीचं अर्थकारण समजून घेणं, वारीचं समाजकारण समजून घेणं, अशा वेगवेगळ्या छटा त्यामध्ये एकच आहेत. ऍड करते आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये समूहांमध्ये प्रेक्षकांसमोर नाटक सादर करणं अच्छा. ओ हो. त्यावेळी बसवून. बसवून. आणि ते अगदी आदल्या दिवशी ठरायचं की उद्या काय करायचं. आणि मी पथनाट्य करायचो. रुचिकाची आणि माझी त्यामुळं चांगली जमली की पथनाट्यात्मक हिनी प्रमुख भूमिकाही केल्या. त्यामुळे आमच्या दोघांचं चांगलं जमलं त्या काळात. मग ठरवलं की असं काहीतरी आपण करू शकतो. असं साधारण एक 10 महिन्यांपूर्वी माझा फोन रुचिकाला झाला की यार संत साहित्यावरती आपण काहीतरी करूया. कारण ती गोष्टरंगाचा परफॉर्मन्स मी तिचा बघायचो. तिने केलेलं ते काम बघितलेलं होतं. मी म्हणालो यार संत साहित्यावरती आपल्याला असं काही करता येईल का? कारण मी जे चिल्ड्रन थिएटरचं काम करते त्याच्यात मुलांबरोबर आम्ही खूप वेगवेगळ्या गावांमध्ये आदिवासी पाड्यांवर असं खूप काम आणि परफॉर्मन्सेस केलेले आहेत. त्याच्यावरून त्याने विचारलं मला की आपण याचं काही करू शकतो का, आणि विचार आधीपासूनच जुळत जुळत असल्यामुळे आणि येत्या काही काळात मला पर्सनली खूप एका गोष्टीचा त्रास होत होता की जे आपण मगाशी पण चर्चेत बोललो की आज कुठल्याही भाषेवरती कुठल्याही विषयावरती आपलं मत मांडणं, व्यक्त होणं, अभिव्यक्त होणं ही चोरी झाली आहे. हा गुन्हा आहे की काय असं लोक तुम्हाला भासवून देतात. लोक तुम्हाला त्याची व्यवस्थित शिक्षा देतात, त्याची परतफेड ते चुकतं करून घेतात तुमच्याकडून. आणि ही कुठेतरी जे तोंड दाबण्याचे प्रकार चालू झाले आहेत त्याचा हा उत्तम मार्ग आहे. कारण आपण या विषयातनं जे काही म्हणू ते आपण म्हणणार नाही आहोत तसं, ती वाणी संतांची आहे. त्यामुळं बोट ठेवायला कुठे जागा असणार नाही, कारण लिहून ठेवलेले लोक थोर आहेत. त्यांचं म्हणणं प्रमाण आहे, तो प्रमाणाचा दंड आहे, त्याच्या पुढे कोणीच जाणार नाहीये. आणि विवेकाच्या मार्गाने आहे सगळं, ना की मी तलवार घेतली आणि आता लढायला कशा विरुद्ध तरी अन्यायाविरुद्ध बाहेर पडले आणि मला आता सगळं कापत सुटायचं नाही. तो मार्ग विवेकाचा आहे. सगळी उत्तरं तिथं आहेत, म्हणून ते उत्तम माध्यम आहे. आणि मी त्या त्या काळात माझ्या हातात ज्या काही 2-3 स्क्रिप्ट आणि प्रोजेक्ट होते माझे पर्सनल, सगळे मी बाजूला ठेवले. म्हणलं नेमक्या वेळी मित्राने फोन केलेला आहे आणि का माहिती नाही असं खूपदा प्रेक्षकही आमचे बरेचसे म्हणतात आणि आम्ही दोघं म्हणतो की त्याची इच्छा आहे, हे आत्ता व्हावं. करेक्ट. आणि ते त्यावेळी जमून आलं सगळं. आणि मग पुढची एक गोष्ट होती की दादा तर कीर्तनकारच आहे, त्याचा अभ्यास पूर्वीपासून आहे या संबंधीचा. माझा काही तितका अभ्यास नाहीये या सगळ्यावरचा. पण आणि त्यावेळी असं होऊ शकत होतं की त्याने 4 मला महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, मी पॉइंट आउट केल्या आणि जुळवल्या, असंही होऊ शकलं असतं. पण मला असं वाटत होतं की नाही, ते उप्र वाटू शकतं जेव्हा असं मी कोणाकडनं 2 किस्से ऐकते फक्त आणि ते किस्से जुळवते आणि त्याचं नाटक करते.
त्याने मला असा एक ढीग दिला पुस्तकांचा. वाचला तो मी जितका जमेल तितका चाळला. फक्त त्या गोष्टीवर आम्ही महिनाभर काम करत राहिलो. स्क्रिप्ट तयार केली, एकमेकांशी चर्चा केल्या आणि कलेक्टिव्हली ते उभं राहत गेलं. द्वैत मिटलं आणि अद्वैत झालं असं झालं आहे ना तुमचं याच्यातलं. तू संशोधन सहाय्य केलेलं आहेस. संशोधन सहाय्य केल्यानंतर स्वतः कीर्तनकार असताना तीच भूमिका करायची, कीर्तनकाराची भूमिका करायची आणि पुन्हा लगेचच म्हणायचं की नाही नाही बाई म्हणतात ते खरं आहे. सो हे जे ट्रान्सफॉर्म होणं आहे, हे ट्रान्सफॉर्म होणं सध्या कॉमन माणसांमध्ये दिसतंय का? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही आता वारीला जायचा तर तिथे सगळी ग्रामीण भागातनं आलेले जवळपास 95% वारकरी ग्रामीण भागातले असतात. खरा संप्रदाय ग्रामीण भागात कळालाय का? आणि शहरी भागात तो आणखीन पोहोचलाच नाही आहे का? शहरी भागात ती फॅशन आहे? मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, प्रेम जर काही अनुभवायचं असेल तर तुम्हाला वारीत जावं लागतं. कारण ज्या ज्या ग्रामीण भागातल्या लोकांशी आम्ही बोललोय त्यांना याच्याशी काही देणं घेणं नाही की वर काय चाललंय. त्यांना कळालेला विठ्ठल हा इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. म्हणजे एक दोन घटना मी आपल्याशी शेअर करेन. एक घटना अशी आहे की कोविडच्या काळामध्ये वारी नव्हती. होय. थेट गाडीनी पालखी पंढरपूरला गेल्या होत्या सगळ्या. तर त्या काळातली मला वाटतं कोकणातले आमचे एक मित्र आहेत देवदत्त पुरवळेकर सर, संत साहित्याचा खूप चांगला अभ्यासक आहे. तर पुरवळेकर सरांची एक दिंडी फलटण ते पंढरपूर अशी चालते. तर त्यातली त्यांच्या दिंडीतली एक म्हातारी बाई पुरवळेकर सरांकडे आली आणि म्हणाली, यावर्षी आपली दिंडी नाही का? पुरवळेकर सर म्हणाले, अरे कोविड आहे आणि कोविडमुळं संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे यावर्षीची दिंडी नाही आहे. त्या म्हातारीनं दिलेलं काय उत्तर आहे माहिती? त्यांनी बरं झालं बाई कॅन्सल झाली दिंडी, नाहीतर आपल्या विठोबाला कोरोना झाला असताना. हे काय गोड आहे. किंवा मी पत्रकार म्हणून निवृत्ती दादांच्या पालखी सोहळ्यात चाललो. अगदी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवृत्ती दादांचं जे मुख्य ठाण आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी. तर या पालखी सोहळ्यात पत्रकार म्हणून चालताना मी वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या मुलाखती घेत होतो. त्यात एक म्हातारी बाई मला गाठ पडली, साधारण 80च्या वयाची असेल. मागं पुढं तिचं कोणी नाही, नवरा वारलेला, मुलं वारलेली, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, आणि मग ती डोक्यावरती हंडा घ्यायची. जो वारकरी चालून दमला त्याला पाणी पाजायची, जो वारकरी गाऊन दमला त्याला पाणी पाजायची. म्हटलं हे भन्नाट आहे काहीतरी. मी गाठलं, म्हटलं माऊली 2 प्रश्न आहेत, उत्तर द्याल? तिला विचार ना बाबा. डोक्यावरचा हंडा खाली ठेवला, चुंबल खाली ठेवली, सुरक्या त्या व्यवस्थित केल्या, मला म्हणली विचार. म्हणलं किती वर्ष झालं वारी करता आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करता? तिनं प्रश्न ऐकला सर, तिनं पुन्हा सुरकुत्या एकत्रित केल्या, डोक्यावर चुंबळ, हंडाने पळत सुटली. मी पुन्हा गाठलं, म्हणलं अहो प्रश्नाची उत्तरं द्या. ती म्हणली कंच्या. म्हणलं किती वर्ष झालं वारी करता आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करता? ती मला म्हणली, अरे येड्या, किती वर्ष झालं वारी करते आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करते हे जर सांगत बसले तर माझ्यात अहंकार निर्माण होईल, आणि माझ्यात निर्माण झालेला अहंकार माझ्या विठ्ठलाला सहन व्हायचं नाही बाबा, पळीत न सुट. सर त्या क्षणी 2 कानाखाली मारून घेतल्या मी माझ्या, आणि मग कळालं अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी काय असतं ते त्या म्हातारीने मला सांगितलं. हे कुठं आहे? इतकं प्रेम आहे. म्हणून वारकऱ्याला मी विचारलंही होतं, तुमचा देव कुठं आहे? विठोबा कुठं राहतो तुमचा? तो म्हणतो वारीत आमच्याबरोबर तो चालतो, रिंगणात आमच्याबरोबर तो लोळतो, मातीमध्ये फुगड्या खेळतो आमच्याबरोबर. एवढंच नाही तर हाच विठोबा आमच्याबरोबर चालून चालून फुगड्या खेळून दमल्यानंतर आमच्याच ताटातली अर्धी कोर भाकर खातो, आणि निजायची वेळ येते तेव्हा आमच्याच तुटक्या सतरंजीवर निसतो. हे जे प्रेम आहे, हे प्रेम वारीतल्या सामान्य वारकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि हे जिथं प्रेम असतं तिथं द्वेष नसतो, मत्सर नसतो, भेद नसतो. विठ्ठलमय होऊन जाणं काय असतं हे मला तिथं कळालंय. वा वा वा, फार अप्रतिम आहे ते. पण आपल्याकडे चमत्काराशिवाय नमस्कार करत नाहीत ना, हा प्रॉब्लेम आहे. तर तुमच्याकडे तुमच्याही, तू म्हणालीस म्युझिकलमध्येही काही चमत्कारांचा उल्लेख येतो. या चमत्कारांना तुम्ही आम्हाला सांगताना ते चमत्कार आहेत या पद्धतीने नाही सांगत, तर त्यांनी डोळे कसे उघडले गेले ते सांगतात. सो हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे
की एका चमत्काराकडे बघण्याचा डोळे उघडलेल्या अवस्थेतला परिणाम इथपर्यंत कसे पोहोचलात? थोडंसं इम्प्रेशन नाटक शिकण्याचं आहे याच्यावरती लिहिताना जाणवलेलं मला. बर्टोल ब्रेक्ट जी जे प्रवीण भोळे सरांनी आम्हाला वर्गात शिकवले होते. विचार हा एक महत्वाचा घटक आहे ब्रेकच्या नाटकांमधला. आणि त्याची जी स्टाईल आहे, शैली आहे, त्या दिग्दर्शनाची पण आणि जे नाटकाच्या लिखाणातली आहे ती पण, की प्रेक्षकाला तुम्ही भावनांमध्ये अडकवून हरवून टाकता कामा नाहीये. त्याला जागं त्याला करा. टाका, पण एका पॉइंटला त्याला ब्रेक करा आणि त्याला ही जाणीव करून द्या की हे नाटक आहे आणि मी याचा विचार पण केला पाहिजे. हे बर्टोल ब्रेख्त आणि आपल्या कीर्तनाचा काहीतरी संबंध असेल यार. नक्की असेल ना, नक्की आहे. कारण त्याच्याशिवाय कीर्तनकार मध्ये विठोबा रखुमाई म्हणून जागा करत नाही. हो. तो त्यांना भक्ती मार्गाला घेऊन जाताना हे सांगतो की त्या चमत्कारांकडे लक्ष देऊ नका, हा भक्ती मार्ग वेगळा आहे, या मार्गावरनं चालताना खाली काय असू शकतं ते तुमचं तुम्हाला बघायचंय. मी तिकडे थांबलोय कमरेवर हात ठेवून, प्रत्येक वेळेला पायाखाली हात ठेवेल अशातला भाग नाहीये. सो काही ना काहीतरी रिलेशन असेल ना. संबंध आहे. आणि मग परफॉर्म करताना पण ते थोडंसं आमच्यासाठी चॅलेंजिंग या अर्थाने असतं की जेव्हा मी सुळावर जनाबाईला सुळावर चढवण्याची गोष्ट सांगते, सुळाचं पाणी झाल्याची, किंवा तो नैवेद्य खातो विठ्ठल नामदेवाचा ही गोष्ट सांगतो, तेव्हा आम्हाला हे नट म्हणून माहितीये की हे असा विचार नाही करायचा आहे. म्हणजे ह्याच्या इम्प्रेशन खाली नाही राहायचे की बाबा देवाने हे खाल्लं किंवा असं असं नाहीये. त्याच्या पुढे ती गोष्ट तर कन्व्हिक्शनने सांगायची आहे, पण पुढे जाऊन लगेच ब्रेक पण करायचे. पण नट म्हणून आम्हाला हे माहितीये की ब्रेक करायचे, तरी ते कन्व्हिक्शननं सांगितलं पाहिजे की खरंच सुळाचं पाणी झालं याच्यावर विश्वास बसायलाच पाहिजे प्रेक्षकाचा. ते इतकं आधी यायला हवं तर ते ब्रेक करण्यात मजा आहे. त्यामुळे आम्हाला ते परफॉर्म करताना पण मजा येते. म्हणजे ते करताना मनातला तुकाराम जागा ठेवणं जास्त आवश्यक आहे. किती संतांचा साधारणतः आपण अभ्यास केला या बाबतीमध्ये आणि किती संतांचा उल्लेख केला? बरं, तुझ्या आणखीन एक लक्षात आलं, एक जर तुकाराम सोडले तर बाकी सगळे संत हे तुम्ही मराठवाड्यातले घेतलेले आहेत. आलं लक्षात तुमच्या? सो काय रेफरन्सेस सापडत कसे गेले? संशोधन सहाय्य तुझं आहे, लेखन तिचं आहे, त्याच्यामुळे दोघेही जण उत्तर द्या. खरं तर 2-3 गोष्टी आहेत यात. तुकाराम दर्शन नावाचं डॉक्टर सदानंद मोरे सरांचं खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. तुकाराम दर्शन हे वारकरी परंपरेचा, संप्रदायाचा तुमच्या माझ्यावरती आजपर्यंत असलेला प्रभाव अतिशय सुंदररित्या रेखाटला. म्हणजे ज्ञानोबा तुकोबा ही परंपरा केवळ आणि केवळ अभंग लिहून झाली असं नाही आहे. म्हणजे त्यांनी अभंग लिहिले आणि त्यांचं काम संपलं असं नाही आहे. तर त्या परंपरेनं महाराष्ट्र कसा घडवला आहे याचं एक सुंदर विवेचन करणारं पुस्तक आहे तुकाराम दर्शन. याचबरोबर आणखी काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. त्यामध्ये संत साहित्याची सामाजिक फलश्रुती गंबा सरदारांचं पुस्तक आहे. मावा धोंड यांनी लिहिलेली काही पुस्तकं आहेत. रिंगणचे खास करून सगळे अंक, म्हणजे साधारण 10 ते 12 अंक, ज्यामध्ये सुंदर रेफरन्स आपल्याला मिळतात. अनेक मान्यवर लेखकांनी त्यामध्ये लिहिलं आहे. आणि या सगळ्यांमधून जे सापडलेलं आहे, गंधर्व वेद प्रकाशनची चरित्रमाला आहे, संत चरित्रमाला. संत चरित्रमालिका. तर ती चरित्रमाला बऱ्यापैकी आम्ही वाचलेली मी आहे. अजून काही हो. पुस्तकं ऍड करते आणि मग तू पुढे जाशील. दुर्गा भागवतांची काही हो. पुस्तकं, इरावती कर्व्यांच्या विश्लेषणाच्या स्टाईल्स सगळ्या युगांत सारख्या पुस्तकांमधल्या, त्याचाही मला खूप उपयोग झाला. त्याच्यानंतर दीपू चित्र्यांचं पुन्हा तुकाराम, तारा व नरसेनचा दृष्टिकोन एखाद्या पौराणिक गोष्टीकडे बघण्याचा, त्याच्या विश्लेषणाचा मला खूप फायदा झाला हे बांधताना. शिवाय मी उल्लेख करीन की तारा भवाळकरांची खूप सारी व्याख्यानं, डॉक्टर हिमांशू स्मारतांची खूप सारी व्याख्यानं, या सगळ्याचं मिश्रण बनून अजून काही असेल तर तू नाही नाही, अगदी अगदी ही म्हणजे ही सगळी पुस्तकं वाचताना आम्हाला हे जाणवलंय. आणि मग त्यातून त्यांनी मांडलेली संत चरित्रमाला, त्यांना भावलेले संत, हे सगळं आम्ही पाहिलंय. बऱ्याच अंशी संशोधनही झालंय. म्हणजे नामदेव महाराजांचा शोध घेताना मी गोमानपर्यंत गेलोय, संत सेना महाराजांना शोधायला पंजाबपर्यंत गेलोय. म्हणजे स्वतःही फिरलेलो आहोत आणि त्यातून जे आम्हाला कळालंय ते मांडण्याचा प्रयत्न कीर्तावणीत आहे. फारच सुंदर आहे हे. पण आणखीन एक प्रश्न असा की तू त्याच्यामध्ये थेट असं बोलतेस की तुकारामांच्या अभंगांवर पेशव्यांनी बंदी आणली, भीती नाही वाटली?
नाही, कारण पुण्यात 5 पुण्यातच म्हणून प्रयोग झालंय आमचं. नाही, पुण्यातच म्हणतोय मी. नाही, पर्सनली भेटून लोकांनी घोळात पण घेतलं मला या विषयावरून. पण इतिहास म्हणून जर दस्तऐवजीकरण झालेलं आहे एखाद्या गोष्टीचं पुराव्यांसहित, तर ती गोष्ट खरी आहे. हे फक्त एवढीच गोष्ट नाही, तर अजून कसा शौकीपणा केलेला आहे, छान शौकीत लोक राहिले आहेत. ते पंढरपुराला गेले आहेत, पण ते कसे ट्रिपला म्हणून गेलेले आहेत. ह्या सगळ्या अंगांनी व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे इतिहासकारांनी. त्याच्यामुळे जिथे पुरावे आहेत तिथे मी घाबरणार नाही. याचा मला खूप, त्या लोकांनी लिहून ठेवलंय याचा मला खूप दिलासा आहे. त्यांनी दिलंय ते पुढे चालवायची जबाबदारी माझी आहे. त्यांची वारसदार आहे मी, आणि मी याला नाही घाबरणार. ही मी स्वतःलाही सांगत असते आणि कोणी विचारलं तर त्यांनाही सांगत असते. आणि अप्रतिम साथीदार सोबत घेतलेत. हे कुठे सापडलेत सगळे हिरे? तोच सांगा. सुरुवातीला हे सगळं उभं करताना आमच्याबरोबर कोणीही नव्हतं. आम्ही ठरवलं होतं की आधी आपलं पाठांतर करू आणि नंतर लोक ऍड करू, कारण आणि चोख. आपलाच पसारा एवढा आहे की त्या लोकांना बोलून आपली तोंड बघत बसवण्यात काही पॉइंट नाही. तर आम्ही ही प्रोसेस सुरू करत असताना ज्ञानराज जो आमचा बासरीची साथ करतो, तर ज्ञानराज एकदा सहज तालमीला आला आणि त्याला ते खूप आवडलं. म्हणाला मी, आणि तेव्हा तो बासरी वाजवणारे वगैरे असं काही ठरलं नव्हतं. ज्ञानराज अजून शिकतो ललित कला केंद्रात शेवटच्या वर्षाला. पण तो म्हणाला की नाही, मी या प्रोसेसमध्ये मला असायचंय, मी बॅकस्टेज करीन, मी काही करीन, मी काही पडलेली कामं करेन, पण मला यात असायचंय. आणि त्याचंही या सगळ्या संत साहित्यावर आणि संप्रदायावर प्रेम असल्यामुळं एक माणूस इन झाला आणि ऑटोमॅटिकली सगळ्या जबाबदाऱ्या तो आमच्या अवतीभोवतीच्या घ्यायला लागला. नंतर आम्हाला वादक जॉईन झाले. समीरन बर्डे जो हार्मोनियमची साथ करतो, ढोलकी दिमडी वाजवतो आणि स्वतः काही अभंग सुद्धा कीर्तवणीत गातो. समीरन आणि मी खूप पूर्वीपासून बऱ्याच नाटकांमध्ये, बऱ्याच म्युझिकल नाटकांमध्ये एकत्र काम केलंय. तर ऑब्व्हियसली ह्यातले अभंग कोण गाणार, तर समीरन गाणार हे माझं आधी ठरलं होतं. त्यामुळे समीरन या प्रोसेसमध्ये अर्थातच इन झाला. आमच्याकडे तालवाद्यांसाठी पखवाजाची आणि ढोलकीची साथ करण्यासाठी अजून आता जगन्नाथ शिंदे आमचा वाजवतोय, आमचा छान वादक आहे तो. पण याच्यापूर्वी आदित्य मराठे आणि ऋषिकेश देशमाने या सुद्धा 2 मित्रांनी आमच्या साथ केली आम्हाला. आणि आता जगन्नाथ वाजवतोय, जो नुकताच 2 प्रयोगांच्या आधी ऍड झालाय. वाटत नाही ते अजिबात. पण मला हे ना वारीचं वैशिष्ट्य वाटतं की जुने वारकरी चालत असतात आणि त्याच्यामध्ये नवीन पिढीचा वारकरी येतो आणि तो सम्मिलित होऊन जातो आणि त्याच्याही लक्षात येत नाही की आपलं आदिभौतिक वय वाढलेलं नाहीये, पण आध्यात्मिक वय वाढायला लागलेलं आहे ना. सो वारीमध्ये माणसं जुळत जाणं ही फार महत्वाची गोष्ट असते. पहिल्या प्रयोगाच्या काय आठवणी आहेत तुमच्या दोघांच्या? कारण तणाव असेल, टेन्शन असेल. पहिल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी मोकळेपणाने एक गोष्ट सांगते, ह्या माणसाला खूप काम असतं त्याचं. म्हणजे मी पूर्ण वेळ नाटकवाली आहे. मला कितीही काम असलं तरी मी एका प्रोजेक्टसाठी माझं सगळं काम कट्ट्यावर बसवून ठेवते आणि मी त्याच्यात कॉन्सन्ट्रेट करते. पण हा काही पूर्ण वेळ नाटकवाला नाहीये, त्यामुळे ऑब्व्हियसली त्याला पूर्ण वेळ नाटकवाल्यांना असावं तितकं गांभीर्य नाहीये. त्यामुळे त्याने मला खूप त्रास दिलाय. तो तालमींनाच नाही यायचा. ही सगळ्यात महत्वाची आठवण आहे माझी. रडकुंडीला आले होते मी, तालमींनाच नाही यायचा तो. म्हणजे आदल्या दिवशी आम्ही असं ठरवलं की उद्या आपला प्रयोग आहे आणि आपण काही रंगीत तालीम म्हणून काहीतरी करूयात. ठरलं, बसलो करायला. किंवा 8 ते 10 वेळा आम्ही गणलोच. 8वेच ना डायलॉग विसरून गेलेलो आणि मग मात्र अक्षरशः आमची वाट लागली. आणि माझं असं आहे की आपण कुठलाही प्रयोगाचा घाट घालतो नाटकाचा, तेव्हा भलेही नाटक तुमचं लिहून झालं नसेल, पण पहिल्या प्रयोगाची तारीख तुम्ही ठरवली पाहिजे आणि थिएटर बुक केलं पाहिजे. तर ती एक लाईन, डेडलाईन राहिली की तुम्ही, मग ते होतं आपोआप छान. पण ते मी गांगरले होते की मी आयुष्यात असं केलेलं नाही आणि मी उद्या काय करणार आहे मला माहिती नाही. म्हणजे तुकाराम महाराजांच्या संदर्भात जे काही लिखाण केलं शेवटचा पॅच म्हणून, तर ते प्रयोगाच्या साधारण 2 तास आधी, 2-3 तास आधी आम्ही पाठ करत होतो की आपल्याला काय म्हणायचं आहे, काय लिहिलेलं आहे. प्रयोग म्हणजे भरतनाट्य मंदिरला जात असताना गाडी चालवत चालवत आम्ही त्याची तालीम करत होतो. हे अभिमानानं सांगण्याचं नाहीये, नाहीये. अजिबातच नाहीये, पण ती चूकच आहे आमची, कारण वाट लागणार होती. पण भरतचा प्रयोग ज्या क्षणी झाला, खूप मोठी माणसं प्रयोग बघायला होती, पण प्रयोग चांगला झाला. म्हणजे आदल्या दिवशीच्या तालमीपेक्षा तर खूपच चांगला झाला. आणि
प्रेक्षक ज्यावेळी खूप जाणकार लोक होते ती ज्यावेळी माणसं उभारून टाळ्या वाजवत होती. माझ्या आयुष्यातलं ते पहिलं नाटक होतं. मी कधीच नाटक केलेलं नाही. मी पथनाट्य करणारा माणूस आहे. पण ज्यावेळी आपण स्टेजवरती येऊन काही सादरीकरण करतो मी खरंच, कारण मुळात मी कीर्तनकार आहे. आम्हाला माहिती होतं आपण काही चुकलं तरी मारून नेऊ शकतो, पण आहेत ते बोलणं हे माझ्यासाठी क्यूज खूप असतात चॅलेंजिंग ना होतं. आपण किती वेळ बोललो तरी समोरचा काय करणार? खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी अगदी. पण ते समाधान मिळालं. आम्ही रडलो होतो त्या क्षणी की प्रयोग नाही, मी तर व्यवस्थित खूपच झाला. आधीपासून हां, रडत खूप होते, तू येत आधीपासून रडलो नव्हतास होतो. त्यामुळे. पण मग पहिल्या दिवशी दिलेल्या प्रतिक्रिया त्या मात्र आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. म्हणजे लोक ज्यावेळी भेटत होते, या प्रयोगाची गरज सांगत होते, तेव्हा आम्हाला वाटलं की नाही, हे आपण केलं पाहिजे. थोडं व्यावहारिक दृष्टीने पण मी पहिल्या प्रयोगाच्या बद्दल बोलेन. मी एकतर मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्णवेळ नाटक करते. मी कुठल्याही डेली सोपच्या वगैरे सध्या ऑडिशन्स देत नाही. मला समोरून जरी फोन आले फायनल, तरी मी सांगते की नाही, मी आता अवेलेबल नाहीये. आणि अवघड आहे, मी मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, की अवघड आहे पूर्णवेळ नाटकावरती सर्व्हाइव्ह करणं ही गोष्ट. आणि ही सगळं बॅकग्राऊंड असताना आम्हाला कोणी प्रोड्युसर नाहीये आत्ता. काही बाकीच्या बाजू सांभाळणारा कुठलाही माणूस नाहीये आमच्याकडे. आमच्याकडे सोशल मीडियासाठी काही माणूस नाहीये. बाकी गोष्टींना पण सगळं आम्हाला बघावं लागतं. तरी माझ्या दृष्टीने हे धाडस होतं, की पहिला प्रयोग विनामूल्य लावणं. थिएटर बुकिंग आणि ह्या सगळ्या बाकीच्या तांत्रिक बाजू, साऊंड, लाईट आणि हे खूप प्रपंच असतो, तुम्हाला माहिती आहे. तर ते आमच्यासाठी धाडस होतं, पहिला प्रयोग विनामूल्य लावणं. पण आमचा विश्वास होता, की पहिल्या प्रयोगात आपण असं काहीतरी दाखवू, की त्याची माउथ पब्लिसिटी होईल. लोकांना असं वाटेल, आपल्या शेजारच्या माणसाला ते सांगावं. इज इट अ माउथ पब्लिसिटी और थॉट पब्लिसिटी? कारण मौखिक परंपरा आपली परंपरा आहे, पण तो विचार पोहोचवणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि गेंड्यासारखी निबर कातडी झालेली सोशल मीडियाच्या नादी लागलेली ही पिढी असताना त्या पिढीला त्या काळात घेऊन जाणं आणि ते उभं करणं सगळं हे अवघड नव्हतं वाटत तुम्हाला? वाटत होतं, पण सेम पहिला प्रयोग झाल्याशिवाय आपल्याला अंदाज येणार नाही, हे नक्की होतं. पण पहिला प्रयोग झाल्यावर आम्हाला जो आत्मविश्वास आला, आमचं असं झालं की ठीक आहे, आपल्याबरोबर कोणीही नसलं तरी चालेल, आपला प्रेक्षक आहे आपल्या बरोबर आता, आणि सुटू असं झालं मग आमचं. आणि मग टचवूड आम्हाला अडचणी नाही आल्यात. आणि आमच्या प्रेक्षकांच्या आशीर्वादाने, त्याच्या आशीर्वादाने आम्हाला आत्मविश्वास आहे की हे नाही, चाललं ही पाहिजे म्हणाली आणि तसंच. राहील चालू. ही म्हणाली तसंच आहे. कदाचित त्याच्या मनात आहे हे झालं पाहिजे, त्याच्या मनात आहे तर झालंच पाहिजे. नाही, पण मी आता काही काही तुमचे अभंग ऐकलेत किंवा चोखोबांच्या वेळेला तू म्हणालीस की त्या तिकडे नदीच्या पलीकडे, हो. सो तो काटा उभा राहतो ना अंगावर असा सरसर. मी खोटं अजिबात बोलत नाही. तसा तुलनेमध्ये मी फार हळवा आहे आणि नाटकाच्या बाबतीत जास्त हळवा आहे. आणि माझं असं होतं की आपली माणसं रंगमंचावर असतील आणि ते खूप चांगलं करत असतील आणि दाद मिळत असेल तर माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. खरं म्हणजे तुमचा आणि माझा परिचय पण नव्हता, काहीच नव्हता. पण माझा परिचय तुकोबाशी, तुमचा परिचय तुकोबाशी, कदाचित ती एक नाळ असेल म्हणून असेल. मी काल खूप रडलो नाटकामध्ये. म्हणजे तू जेव्हा तो प्रश्न विचारलास की तिथे कोणीतरी आहे त्या झोपडीच्या पलीकडे, तर ते माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होतं की कोण असेल तो. आणि मी वेगळा विचार करत होतो. मला नाटक कुठलं आवडतं ते तुला सांगतो मी आधी. मला नाटक ते आवडतं की जिथे मी विचार करतोय त्याच्यापेक्षा वेगळं उत्तर मला मिळतं. तेव्हा मी विचार करत होतो की ही तू बोलणार कुठल्या विषयावर आहे त्याचा मला अंदाज आला होता. कोण उभा असेल तिथला, संत परंपरेतलं तू कुणाला उभं करतेस नदीच्या पलीकडे, आणि तू चोखोबा म्हणाली आणि मी संपलो होतो. आणि किंवा तू जनाबाईंच्या वेळेला ती आर्त एक किंकाळी आहे, त्याच्यानंतर आलाप जो सुरू होतो हा विठ्ठल 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 म्हणत असतो. हे सगळं नाटक उभं करून हे विश्व पब्लिकच्या समोर आणणं हा खूप मोठा थॉट आहे. असं नाही वाटत तुला? तुझं वय एवढूच आहे आता, हे आपल्या या नाजूक खांद्यांवर पेलवेल की नाही? तो आहे बिचारा, पण त्याच्या खांद्यांवर तू काय काय नाही, हे टाकणार? विचार आहे महत्वाचा. मी विचारच आहे. नाही.
सो ही थॉट प्रोसेस जी आहे ना की मुळापर्यंत जाणं आणि ही अभंग शोधून काढणं. मला काल तुझ्यामध्ये तिज्जनबाई आठवत होती आणि त्याच्यानंतर मी माझ्या आजोबांसोबत केलेलं पहिलं भारूड होतं. 4-4.5 वर्षांचा असेल मी. बुरगुंडा होईल हो. लाग, त्याच्यामध्ये ती मला बुरगुंडा म्हणून घेऊन फिरायचे माझ्या वा आजोबा. वा वा. आणि ते महिलेची भूमिका करायचे आणि लिटरली अंगावर कपडेच नाही घालायचे माझ्या, ते फक्त एक करदोडा असायचा आणि ते तसेच फिरवायचे. हो, कळालं. आणि मला कळायचंच नाही आजोबा आपल्याला काळी माती का लावतायत चेहऱ्याला आणि आपल्याला काळं का करतायत असं. आणि मग ते बुरगुंडा संपल्यावर ते म्हणायचे मी याला काळं का केलंय माहिती आहे का, कारण तो सावळा आहे ना, हो. मग त्याच्यासारखं नको का दिसायला माझं लेकरू. वा. मग माझं लेकरू विठ्ठल आहे आणि मी विठ्ठलाची लेकरू आहे. किंवा परमेश्वराला आपली प्रेयसी मानणं आणि प्रियकर मानणं हे केवढं द्वैत आहे, किती एकरूप होणं आहे. सो ते तू जो जनाबाईंचा अभंग सांगते की आणि तू म्हणतो की काय काय म्हटलीस, म्हण पुन्हा एकदा काय म्हटलीस, तो एकदा अभंग मला ऐकव ना आणि तुझ्या त्याच आवाजात ऐकव. हा मी दिवाना झालोय देव त्याचा. खाते देव हो, खाते. हा त्याच्या आधी तो म्हणतो की विठ्ठल तिच्या घरापर्यंत आला, तर जनाबाई म्हणते विठ्ठल घरापर्यंतच नाही आला, तो माझ्या शेजीपर्यंत आला. माझ्या जात्या उखळाचाच नाही, माझ्या गोधडीचाही नाधारीला लागला. देव खाते देव पिते, देवावरी मी निजते. काय किंवा तुकोबांचा तो अल्ला देवे अल्ला खावे तू आणि माहिती नसतं आपण वाचलेलं असतं ते, पण तो रेफरन्स लक्षात राहत नाही आणि तू जेव्हा खटकन विचारते कोणी लिहिलंय कोणी लिहिलंय सांगा. तर काय हे ते नाहीये माझ्याकडे प्रश्न, तूच सांग मला की हे कसं सुचत गेलं ग तुला बाई. ते एकच मुद्द्यावर अजून बोला असं वाटतं म्हणून बिलकुल बोलते. बोल तू. तुम्ही जनाबाईंचा मला तो अभंग म्हणायला लावला, त्याच्यातला सगळ्यातलाच म्हणजे तो किस्सा असेल किंवा अजून ज्या संतांच्या चमत्कारांच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यातच एक महत्वाचं मूल्य आहे की देवाचं मानवीकरण केलंय संतांनी, देवाला माणसाच्या पातळीवर आणून ठेवलंय. ही मला टच होणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण आज अस्मिता दुखावण्याचे जे काही प्रकरणं चालू झालेली आहेत ह्याच्यात सगळ्यात मोठं भांडवल हे देवाला घेऊन केलं जातं. आणि ह्या सगळ्या महात्म्यांनी सांगितलं की तो आपल्या पातळीवर आणून त्याच्याकडे कसं बघता येईल हे. तर सगळ्यात महत्वाचं हे वाटलं मला. आणि लागूनच मग जनाबाईंबद्दलचं अजून आठवलं मला, जे मला खूप आवडतं पण आम्ही कीर्तनीत घातलं नाहीये. जना चल माडीवरी, रुक्मिण नाही घरी, जना चल माडीवरी, जरा बोलू घडी भरी. हे मी तारा भोवाळकरांच्या एका व्याख्यानातलं ऐकलेलं आहे, एका चर्चेतलं. शिवाय रुक्मिण कालवीती, निरशा दुधामध्ये केळ, विठूला आवडत जनाचं ताक शिळ. तर ते हाच मुद्दा आहे की कसं मानवीकरण आणि करून बघायला यालाच शिकवलेलं यालाच आहे. धरून संत परंपरेत जे आहे की हा विठ्ठल कुठली कामं करतो बघा. हं. हे तुम्ही बघितलं, हा काही ज्ञान सांगण्याची कामं करत नाही. संतांनी लिहून ठेवलंय, चोखोबाची मेलेली गुरु ओढतोय. चोखोबा कोण आहेत? त्या काळातल्या अर्थात चंद्रभागेच्या पलीकडचा माणूस आहे, गावकुसाबाहेरचा माणूस आहे. तो अजून काय करतो, म्हणजे जसं चोखोबांबरोबर गुरु ओढू लागतो, जनाबाई बरोबर जात दळू लागतो, तिच्या केसातली अव्वा मारतो, किंवा रोहिदासांबरोबर अगदी चांबडं हे रंगवू लागतो, कबीर महाराजांबरोबर शेले विणू लागतो. तो मांसही विकू लागतो असंही आहे. सजन कसाया विकू लागे मांस. बरं हे कोणी म्हटलंय? तुकोबारायांनी म्हटलंय. मग हा जर परंपरेनं चालत आलेली जी परंपरा आपल्याला सांगते, ही जी कामं ती खालच्या दर्जाची काम आहे आणि ती सगळी कामं विठ्ठल करतोय, सगळी कामं विठ्ठल करतोय. तर त्याचं किती नितांत सुंदर रूप आहे ते, की तो तुमच्या माझ्याबरोबर कुणाबरोबर राहू शकतो? जो प्रामाणिकपणानं कामात देव पाहतो, कर्मात विठ्ठल पाहतो, त्याच्याबरोबर आणि त्याच्यावर नितांत प्रेम करतो. सावतोबा हे जिवंत उदाहरण आपल्या समोरचं. या सगळ्यांबरोबर जो तो करत असेल तर इतका सुंदर विठ्ठल आहे, जो तुमच्याकडनं काडीची अपेक्षा करत नाही, प्रेमाची अपेक्षा करतो. आणि तेच प्रेम या संतांनी दिलं, मग ती कुठल्याही जातीतली लोक असू द्या, तो त्यांच्याबरोबर गेला.
तुकारामांबद्दल बोलता बोलता तू आवडीबद्दल पण इतकं छान बोलून जातेस. दुर्गा भागवतांच्या पुस्तकातले संत. करेक्ट आहे. पण ती किती छान वाटतं की मला ती एक कविता लहानपणी मी ऐकल्याचं आठवत होती की आवाज चालली पंढरपुरा, तुला माहिती आहे का ती कविता? आणि चित्त तिचे घरा, म्हणजे ती प्रत्येक वेळेला तिथपर्यंत जाते आणि परत येते, नाही नाही हे राहिलंय, नाही नाही हे राहिलंय. आणि मग त्याला तो रेफरन्स तू देतेस की तो वर पोहोचला ना, तो परमेश्वरापर्यंत पोहोचला कारण हिचे पाय जमिनीशी घट्ट होते. सो तो विचार काय होता, म्हणजे विचार काय होता इन द सेन्स आपण ही पण भूमिका मांडावी असं का वाटलं तुला? अशी खूप उदाहरणं आहेत, म्हणजे पुराणापासून इतिहासापासून आत्तापर्यंतच्या सर्वसाधारण लोकांच्या जीवनापर्यंत जे जे लोक मोठे झाले त्यांच्या माग त्यांच्या घरातल्या लोकांनी, बायकांनी खूप सोसलेलं आहे, खूप भोगलेलं आहे त्याच्या मागे, आणि त्याची दखल घेतली जात नाही. म्हणजे आजही काहीतरी उच्च पदस्थ असणारा माणूस किंवा प्रसिद्धीस पावलेला माणूस असतो, त्याच्या कामाने तो प्रसिद्धीस पावलेला असतोच, पण घरातलं काम सर्वसाधारण समजलं जातं आणि त्याला उदात्त करून दाखवणारं आपल्याकडे काही नाहीये. त्याचं खूप जनरलायझेशन केलं असतं की सगळ्याच घरातल्या बायका काम करतात, तू ते तू पण करतेस, त्यात काही एवढं नाही. पण नाही, मूलभूत गरजांना धरून राहून तुमच्या घरातली बाई तुमच्यासाठी रात्रंदिवस झटत असते, म्हणून तुम्ही बाहेर हे सगळं करू शकत असता. हे त्या प्रत्येक बाईला थँक्यू म्हणण्याची गरज आहे. तुम्ही किती जण हे तुमच्या घरातल्या बाईला म्हणतात? तूच तुझ्या नाटकामध्ये पुन्हा एक प्रश्न उपस्थित करते की तुमच्या घरामधल्या बाईला किती दिवस स्वातंत्र्य? तो म्हणतो 26 दिवस. ती म्हणते 4 दिवस का नाही? सो टक्कल होऊन जाता ना, है ना. मला माझी आई, मला माझी आजी, मला माझी मावशी, बायको नाही, कारण मग ती आता आधुनिक काळातली आहे ना. आणि आता आम्ही 3घच जण राहतो घरात. सो आता पर्याय नाहीये म्हणून मी ते स्वातंत्र्य स्वीकारलंय का 30 दिवसांचं, असं होऊन जातं. पण हा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो की मी दिलेलं स्वातंत्र्य हे खरंच 30 दिवसांचं स्वातंत्र्य आहे का? आणि अगेन मी दिलं म्हणजे बाबा तू कोण आहेस देणार? अरे, ते तिचा मूलभूत हक्क आहे ना तो. तिने तोच मानला. मी म्हणतो ना तिला त्यावेळी हा, स्वातंत्र्य दिलंय, तसं काही द्यायचं द्यायचं विचार नसतं तिचं ते, जन्मतःच असतं. जन्मतःच हक्क तिचा असतो. करेक्ट यार. पण हे म्हणजे 700 वर्षांपूर्वीची परंपरा, त्याला आजच्या गोष्टीशी जोडताना दिग्दर्शक म्हणून तुझ्या डोक्यामध्ये असं नाही आलं की पांडुरंगाचं फक्त गंधच दाखवलेला आहे, त्याच्याऐवजी आपण एक छान वॉल लावूयात आणि त्या वॉलवर दिंडीचे दृश्य टाकूयात, मंदिरांचे दृश्य टाकूयात, सध्याची परिस्थिती दाखवूयात, असा मोह नाही झाला? अगेन पुन्हा नाटक शिकण्याचा संदर्भ येतो आणि योजनेव बारबाची आठवण येते मला. परत तास आठवतात. बारबाच्या सगळ्या टेक्निक्स मध्ये मूळ हे आहे की नटाचा शरीर आणि नटाचा आवाज एवढंच लागतं. नट आणि प्रेक्षक, संपला विषय. तुम्ही जिथे उभे राहाल तिथे सुरू होऊ शकतं सगळं, समोर प्रेक्षक असले की. बाकीच्या सगळ्या गोष्टी या दुय्यम आहेत. त्यांनी उठाव येतो का कलाकृतीला? तर नक्की येतो. ते अजून छान दिसेल, त्याचा परिणाम छान होईल, पण सगळं नटापाशी असायला पाहिजे. मला असं वाटतं की ते चकाचक होईल, परिणाम नाही होणार, हो. कारण मी डिस्ट्रॅक्ट होईल. मी तुझ्याकडे बघावं की मी स्क्रीनकडे बघावं असा मला प्रश्न पडत राहील. म्हणजे तू तो हंडा आणून ठेवलास, तो स्टूल आणून ठेवला, त्याच्यावर तो हंडा उलटा ठेवलास, आणि मग ती मांजरीची गोष्ट सांगितली. दासू मला म्हणाला की मी त्या माणसांना भेटलोय ज्यांनी हे केलंय, जुन्या काळातली माणसं. पण हे रेफरन्सेस कळत नाहीत ना, ते पोहोचत नाहीत. तर हे पोहोचवावे आणि हे थेट पद्धतीने पोहोचवावेत. आणि हे पोहोचवताना तुम्ही दोघं जण तुमच्या भूमिकांची इतके प्रामाणिक आहात, त्याच्यामुळे ते असं नाही वाटत की अरे हे टीका करतायत, बरं असं नाही वाटत. ते हे आपल्याला असं वाटतं अरे हे खरं सांगताय, उघड ना आता तरी डोळे, आता तरी जागा हो. तुला असं वाटतं की आम्ही शहरी माणसांनी झापडं लावून घेतलेली आहेत आणि आमचं सत्य तेवढंच आहे जेवढं व्हॉट्सॲपवर आहे? नाही, अगदी खरं आहे सर. कारण वारकरी परंपरा, मला असं वाटतं वारकरी परंपरा ही महाराष्ट्राचं मूळ आहे आपल्या, आणि आपल्या सगळ्यांची नाळ पंढरपूरच्या वाळवंटात पुरली गेलेली आहे, जिथं 18 पगड जाती धर्माची लोक एकत्रित येतात
ती आपली नाळ आहे आणि ती पंढरपूरच्या वाळवंटातच आहे. दुर्दैवानं आपण आजच्या शहरातली लोक या परंपरेला धोत्रातली परंपरा म्हणून फार तर फार ती देवदेव करते एवढीच परंपरा म्हणून आपण आता तिच्याकडे बघतोय. पण ती मुळं पुन्हा एकदा नव्यानं शोधायला पाहिजे. ती आपली नाळ, आपल्या परंपरेची, आपल्या संस्कृतीची नाळ, जिनं आजचं 21सावं शतक घडवलंय. बाबासाहेबांना हे कळालं होतं. फुले, शाहू, आंबेडकर ही जी काही चळवळ आहे, या चळवळीवरती या संत साहित्याचाच प्रभाव आहे. बाबूराव बागुलांसारखा एक महत्वाचा कवी तो असं लिहितो की एकतरी मला माझी बंदूक तरी द्या, नाहीतर तुक्याची विणा तरी द्या, गावोगावी जाईन म्हणतो, तुक्याच्या विणेवरती क्रांतीचे गीत गाईन म्हणतो. त्या बाबाला क्रांतीचं गीत गायला तुकोबाची विणा महत्वाची वाटते. दुर्दैवानं या परंपरेला आपण आज शहरातली माणसं धोत्रातली दैवीकरणाची परंपरा म्हणून तिकडे दुर्लक्ष करतोय. ही म्हणाली ती फार वाक्य मला आवडलं. ती म्हणाली की आपण देवांचा माणूस केलाय हो. आणि सध्याच्या चळवळीने माणसांना देव करून टाकलंय असं नाही वाटत Exactly. तुला? त्याच्यामुळे आपण त्या माणसांचे विचार इथे ठेवायच्या ऐवजी आपण त्यांना देव्हाऱ्यात नेऊन ठेवलं आणि सगळा घोळ व्हायला लागलेला आहे. बरोबर. म्हणजे हा विरोधाभास आहे, आंतरविरोध आहे की ज्या लोकांनी सांगितलं की नका देवालाही देव नका बनवू, त्याच लोकांना देव बनवून बसलो आज आपण. आणि तुमच्या आधीच्या प्रश्नाला लागून सुद्धा मला असं म्हणायचं की शहरी आणि ग्रामीण असा काही भेद मला या प्रश्नाबाबतीत करावा वाटत नाहीये. एकतर भोळे भाबडेपणाने खूप बघितलं जातं या सगळ्या संस्कृतीकडं किंवा परंपरेकडं, किंवा इंटरेस्टच दाखवला जात नाहीये. मग ते खेड्यातले लोक असो किंवा शहरातले लोक असो, सगळीकडे हेच आहे. इंटरेस्ट दाखवणारे लोक जास्ती असे झालेत आता की वाव वारी आहे आणि मला ते Oh, सगळं yeah. get up करून It's मला- wow वारी now. मला Correct. अभिमान आहे माझ्या तुला मी संस्कृतीचा. थांबवतो. हे एक अंग. एक नवीन ट्रेंड निघालाय माहितीये, कॉर्पोरेट वारी. हो माहिती आहे, माहिती आहे. कॉर्पोरेट वारी म्हणजे कॉर्पोरेट ऑफिस मधली 10 तरुण पोरं वारी एन्जॉय करण्यासाठी जातात. हो. मला कळत नाही. तुझं म्हणणं बरोबर आहे. फॅन्सी आणि ट्रेंड म्हणून बघण्यापेक्षा हा तुम्ही मजा घ्या त्याची, तुम्ही सेलिब्रेट करा, मला तुम्ही आनंद घेऊ नका त्याचा असं म्हणायचं नाही. पण मुळाशी जा. किंवा भोळे भाबडेपणाने नुसतं प्रेम आणि अध्यात्म हे आत्ताच्या जगात पुरेसं असणार नाही, कारण जग तितकं साधं सरळ राहिलेलं नाहीये. आपण त्या गोष्टींपर्यंत पोहोचून आलो पाहिजे की आपल्याला फसवता कामा नये कोणी. राजकीय आणि सामाजिक अंगाने आज जनतेची वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर फसवणूक होते आहे, आणि या फसवणुकीला बळी पडायचं नसेल तर आपण भोळे भाबडेपणाने याला रिस्पॉन्ड करून चालणार नाहीये. नुसता देवदेव करून आणि तल्लीन होऊन चालणार नाहीये. आपण आज समूहात राहतो, समाजात राहतो, तर आज जबाबदारी आहे आपली की आजूबाजूला काय घडतंय आणि त्याच्यावर माझी रिॲक्शन काय असायला हवी, आणि माझी रिॲक्शन करेक्ट असायला हवी तर मला मुळापर्यंत अभ्यास असायला हवा. तर माझ्या पिढीने हे सगळं वाचलं पाहिजे याबद्दल आम्हाला खूप तळमळ खूप वाटते. तळमळ. सावध असायला हवंय. करेक्ट. आता या अनुषंगाने खरं म्हणजे माझा प्रश्न वेगळा होता, पण मी तुला आता तू बोललीस म्हणून तोही विचारतो प्रश्न. तुकोबांचाच अभंग आहे ना, भलेची देऊ कासेची कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माथी हानू काठी. सो काठी हाणायचं ठरवलंच होतंस? काय ठरवलं होतंस की नाही बऱ्याच मी गोष्टी दंभावर हमला करणार हे ठरवलं होतंस? बऱ्याच गोष्टींची चीड आणि राग तर आहेच. अर्थात आम्ही दोन वेगळी माणसं आहोत. जरी चांगले मित्र असलो तरी आमचे टेम्परामेंट्स वेगवेगळे आहेत. त्याला खूप प्रेमाने सगळ्या गोष्टी घडवून याव्यात असं वाटतं. मी एक्झॅक्टली अपोजिट आहे त्याच्या. म्हणजे नाटकात जसं दिसतं की तो सगळं सावरून घ्यायचा प्रयत्न करत होता, मी नाही, हे मला बोलायचं आता. तर हे आमचं थोडं थोडं खऱ्या आयुष्यात पण आमचा हा संघर्ष चाललेला असतो की नाही, आपण हे इतक्या स्पष्टपणे सांगायला हवंय, त्याशिवाय हे नाही कळू म्हणजे शकत. आमचा वाद याच अनुषंगाने. मी म्हणतो दाबण वापरायची गरज नाही, सध्या सुई वापरूयात. आणि माझं असं असतं की नाही, पाणी गळ्याशी आलंय ते, आणि ते डोक्यावरून चाललंय आता नाही थांबलं पाहिजे. आपण नाही बोललो तर आपल्याला आवाज नाही असं समजण्यात येईल. आपण आपला आवाज ऐकवत राहिलं पाहिजे. बदल किती होईल याच्याने काही मोठी क्रांती होणार आहे का तर नाही होणार आहे मलाही माहितीये. असं कुठलं नाटक येतं आणि समाज बदलून जातो दुसऱ्या दिवशी, असं नाही होत. पण ऐकत राहिलं पाहिजे, ऐकवत राहिलं पाहिजे आणि शेअर करत राहिलं पाहिजे. त्याशिवाय पर्यायच नाहीये आपल्या सगळ्यांना असं वाटतं. बोलता बोलता संत साहित्यावर बोलता बोलता बायोलॉजिकल बद्दल पण बोलून जातेस.
आणि तुला असं नाही वाटत की राज्यात देशात आमची सत्ता असताना तू असं बोलू शकतेस? मला माहिती नाही. मला म्हणजे हे वाक्य खरं तर काल नव्याने ऍड झाले कालच्या हा. प्रयोगात. तर नव्हतं वाक्य आधी. शक्यतो टीमचं असं म्हणणं असतं, दादाचं असं म्हणणं असतं की नको वाकड्यात शिरू. पण मला असं वाटतं की जे मी तुला माझं एक वाक्य सांगतो एका नाटकात घेतलं, मग तू बोल, पण तू बोल हा प्लीज. की त्याच्यामध्ये तो जो बिल्डर असतो त्याचं नाव शहा असतो आणि मी त्या मित्र त्याला जाऊन समजावून सांगतो की अरे कर ते, सही केलीस तुला फ्लॅट मिळेल. तो म्हणतो अरे नाही, तो शहा बदलला. येडा आहेस का, शहा कभी किसी को डरता है क्या, है ना. सो हे अशी वाक्य, आणि तुझं ते वाक्य बायोलॉजिकल म्हटल्यानंतर सन्न जे झालं होतं ना ऑडिटोरियममध्ये, ते तुझ्यापर्यंत नसेल पोहोचलं कदाचित, पण ते मला माहिती आहे कारण मी ऑडिटोरियममध्ये होतो. आता पुन्हा एकदा जोड त्याला, बोलायला पाहिजे. नाही अगदी माझं तर खरं. म्हणणं असं आहे की तू म्हटलास दाभण नको घेऊ, सुई घे. माझं तर म्हणणं आहे खंजीर घे, फाडून टाक ते डोक्यावरनं जे चाललंय ना ते जाऊ दे जरा आता पायाखाली. मला असं पण वाटतं मी काल असं ठरवलं होतं की मी इम्पल्सवर ठरवेन. मी कल्पना दिली हो. होती, मला आज ना असं वाक्य घ्यावंसं वाटतंय. कारण मदत करणाऱ्या एकूण माणसांवरून बॅकस्टेजला एक कळतं की आजच्या प्रयोगाचा माहोल काय असणार आहे, एक अंदाज येतो साधारण. मी म्हणलं नाही, इथे या चांगल्या विचारांना, समाजाच्या दृष्टीने आजची परिस्थिती बदलण्यासाठी अनुकूल विचारांना खतपाणी घालणारी आणि पाठिंबा देणारी लोक आहेत ही सगळी. ह्याचं खूप मला आत्ता अशी वाईब येते. आणि मला असं वाटतं की जिथे आपली लोक ही आपल्या पाठिंब्याला उभी आहेत, तिथे मी हे शेअर केलं पाहिजे. जे मला काही म्हणायचं तिथे तरी मी कॉन्फिडेंटली हे शेअर केलं पाहिजे. मला असं वाटतं मी हे म्हणू शकते. हा, आज मी कल्पना दिली होती, नको नको म्हणजे मी इम्पल्सवर ठरवेन त्यावेळी मला जे काय वाटतं. आणि मला त्यावेळी असं वाटलं की नाही, ही वेळ आहे. राज्य शासनाचा पुरस्कार आणि पद्मश्री घालवलीच असं नाही वाटत तुला? काय नेणार आहोत का आपण ते सोबत जाताना? तू हे सगळं बोलता बोलता मावळ्यांवर पण एक कॉमेंट केलीस. इवन मी हे तर मी जे ह्या प्रयोगात बोलते ते नवीन नाहीये माझ्यासाठी. मी साधारण 11वी-12वीला असल्यापासून मला भाषण करायला माझ्या बाबांनी शिकवलं. 11वी-12वी झाल्यानंतर साधारण मला बाबांनी सांगितलं की आता वक्तृत्वाच्या स्पर्धा नको करूस. तुझे किती नंबर येतात, तुझा दुसरा आला, पहिला आला किंवा आलाच नाही, याबद्दल मला काहीच वाटत नाही. तू आता एक विषय घे आणि तुला तासभर बोलता आलं पाहिजे. तेव्हा मी छत्रपतींच्या वरती बोलायला लागले होते. तर तेव्हाच्या दृष्टीने जे काही सगळं आज मी पुन्हा मागे वळून बघते तर मी बरंच उथळ बोलायचं हे मला माहितीये. पण मी तेव्हाच्या सुद्धा भाषणांमध्ये ह्या कमेंट्स करायचे हे मला नीट आठवते. त्यामुळे आता मला हे बोलताना फार विशेष नाही, वाटत आणि नाही. मुळात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच बाबतीत नाही तर प्रत्येक महापुरुषांच्या बाबतीत हो, हे घडताना तुम्हाला दिसतं. कोणाचीही जयंती असू दे आज. हो, आणि पण तुला असं नाही वाटत तू आता महापुरुषांबद्दल बोलतोय, संत पण जाती जातीत वाटून घेण्यात आलेले आहेत. जो वैष्णवांचा मेळा होता तो आता जाती धर्मांचा मेळा झाला असं बरोबर. वाटतं. हो, सर हे फक्त म्हणजे हे इतकं भयानक पद्धतीनं वाटून घेतलंय की मी असं म्हणजे आम्ही ज्यावेळी रिपोर्ट आज करायला निघतो एका संतांविषयीचा, तर लोक आम्हाला विचारतात तू त्या संतांच्या जातीचा आहेस का. म्हणजे नरहरी सोनारांवरती मी पंढरपुरात रिपोर्ट आज करत होते, तर त्यांच्या वंशजांनी विचारलं काय सोनार समाजाचा आहे का. मी सौतोबांवर करायला माळी आहेस का. सेना महाराजांवरती मी पंजाबमध्ये शोध घ्यायला गेलो, ते म्हणजे सैन समाज के हो. तर हे आहे. पण याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगू सर, ह्या समाजातल्याच लोकांनी त्यांचा संत जपून ठेवला, हेही आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे ते सकारात्मक दृष्टिकोनात सकारात्मक ही अंगाने हे आपण बघितलं पाहिजे. मग आम्ही असं ठरवून टाकलं की ज्या वर्षी आपण ज्या संतांवरती रिसर्च करतोय आपण त्या वर्षी त्या जातीचे असतो. वा वा, हे चांगलं शोधलंय. खूप वेळ आपण गप्पा मारू शकतो. मी तर आणखी तुला जालन्याला पण जाऊ देऊ शकत नाही, इतक्या वेळ माझ्याकडे प्रश्न आहेत. पण मला ना आता तुमच्या दोघांकडनंही काहीतरी ऐकायचं आहे. आणि असं जे नाटकात होतं मला ते पुन्हा एकदा, माझ्याकडे ते व्हिडिओ क्लिप्स आहेत, मी तुझ्या सगळ्या अभंगांचे व्हिडिओ शूट करून घेतले आणि बायकोला घरी नेऊन दाखवले. म्हटलं बघ ऐक आहे, पण मला पुन्हा एकदा ऐकायचं कारण मला ते सगळ्यांना ऐकवायचं आहे. ओके.
ज्या अभंगांनी समाज जागृती केली, दंभाचे सगळे पडदे फाडून टाकले आणि काल प्रेक्षागृहामधल्या अनेकांचे मुखवटे गळून पडले, त्यातले काही अभंग सादर करावी अशी मी विनंती करतो. ये गा ये गा ये गा विठ्ठाबाई, ये गा विठ्ठाबाई, माझे पंढरीचे आई. ये गा विठ्ठाबाई, माझे पंढरीचे आई. भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा. ये ग विठ्ठाबाई, ये ग विठ्ठाबाई, माझे पंढरीचे आई. इतुक्या सहित त्वाबायावे, इतुक्या सहित त्वाबायावे, माझ्या रंगानी नाचावे, माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जाणी. माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जणी. ये ग विठ्ठाबाई, ये ग विठ्ठाबाई, ये ग विठ्ठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. यार बाकीची गाणी ऐकतात ना, पाय हलतात, कंबर लचकायला लागते, खांदे उडायला लागतात. अभंग ऐकताना ताल का दिला जातो मला कळत नाही. कदाचित या विश्वाचा त्या विश्वासी होणारा जो संयोग आहे ना, त्या संयोगाचा तो ताल असेल असं मला वाटतं. तर तू बुरगुंडा गातेस, खूप सुंदर बुरगुंडा गातेस. तुकारामांचं अल्ला देवे म्हणून छान गातेस. तूही इतका सुंदर खड्या आवाजात कसा गातोस भाई, आणि तू एवढा नाचू कसा शकतोस? हा, आम्ही वेडा होऊन गेलो होतो तू जेव्हा हे 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 करत होतास तेव्हा. कुठून येतं हे सगळं? माझं नितांत प्रेम आहे ज्ञानोबा तुकोबावर. म्हणजे मी म्हणालो ना, मी ज्या वाटेवर आहे ती माऊलींची वाट आहे. सुरुवातीला असं म्हटलं जातं की ज्ञानोबा तुकोबा ते दोघंही त्या वाटेवरने गेलेले आहेत. आणि का कुणास ठाऊक, माझ्या घरात माझी आई वडील, माझे वडील पत्रकार आहेत, पालखी सोहळा पत्रकार संघाचे ते अध्यक्ष आहेत. गेली 1990 पासून वारीची बातमी होऊ शकते हे पहिल्यांदा माझ्या बापांनी सांगितलं. 90 पासून ते वारीचे पत्रकार म्हणून वारीत आहेत. वारीतल्या परंपरा त्यांना माहिती आहेत. वारीमध्ये कोणती दिंडी कोणत्या क्षणी कोणता अभंग गाते इतका अभ्यास बापाचा झालेला आहे. आणि त्यावेळी जे अनेकाविध महत्त्वाचे निर्णय झाले, जसं की ज्ञानोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तुकोबाराय महाराजांची आरती, तर या निर्णयासाठी अनेक फडकऱ्यांनी, चोपदारांनी खास करून यांनी पाठिंबा दिला. आणि त्या पाठिंब्याला पत्रकार संघाने महत्त्वपूर्ण उचलून धरलं. त्यात माझ्या वडिलांची आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या टीमची महत्त्वाची भूमिका होती. ही सगळी माणसं माझ्या घरी मुक्कामाला येतात. माझी आई तितक्याच प्रेमानं त्यांना जीव घालते. ज्या दिवशी पालखी वेळापुरत असते किमान 1000भर लोक घरात येतात जेवायला. माझी एकटी आई हे सगळं बनवते. आम्ही 4ही मुलं आहोत, आईला करू लागतो. पण माझी आई कुठलाही वारकरी, जेवण संपलं तर वारकरी विनमुख गेला असं कधी झालं नाही. माझी आई म्हणते 10 मिनिटं बसा, पिठलं टाकते, भाकरी बनवते आणि जीव घालते. ते मी लहानपणापासून बघितलंय आणि ते इतकं आतमध्ये माझ्या प्रत्येक वारकऱ्याला जीव घालताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघितलाय. त्यामुळे मला ते प्रेम आहे आणि त्या प्रेमानं मी वारीत चालतो दरवर्षी. मला त्या वारकऱ्यांबरोबर बोलताना माझ्या बापाशी माझ्या बापाने सांगितलेल्या गोष्टी मला आठवतात. त्यामुळं ते प्रेम ज्या ज्या क्षणी ज्ञानोबा तुकोबा म्हणला जातो ना, ते संचारतं. म्हणजे अंगात येणं, देवी अंगात येणं हे मला माहीत नाही, पण मला ज्ञानोबा तुकोबा ऐकलं की माझ्या अंगात येतच. मग ते अंगात आल्यानंतर काय ऐकवतोस तू? मला वाटतं आपण एकाची टाळी. हा,
पण त्याच्या आधी तू आईचा किस्सा सांगितला म्हणून सांगतो ना, तू म्हणालास की आई विनमुख कुणाला जाऊ देत नाही. तो कबीराचा असेल किंवा तुलसीदास, बहुतेक कबीरांचंच आहे. ते असं म्हणतात की इतना दीजो स्वामी जामे कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहूं साधू भी भूका ना जाय. काय कुठे नाळ जुळलेली असेल ना यांची, ही वैष्णव परंपराच आहे. त्याच्यामुळे एकमेकांना टाळी देणं आवश्यक आहे. आवश्यक Yes. एक चिटाळी झाली, एक चिटाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, झाली टाळी, टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी, चंद्रभागेच्या वाळवंटी. माझा ज्ञान राजा भोपाळासिला ह्या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासिला ह्या वाटी. एक चिटाळी झाली, एक चिटाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, झाली टाळी, टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी, चंद्रभागेच्या वाळवंटी. आख्यान झालं. आता निरूपण. निरूपणामध्ये 2 प्रश्न मला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की गुरु किती महत्त्वाचा आहे आणि गुरुने कसं पाठबळ दिलं, हे नाट्यशास्त्रासाठी आहे जाणीवपूर्वक. सो त्याचं उत्तर मला हवं आहे की गुरुने कसं उद्युक्त करायला पाहिजे शिष्यांना. आम्ही आमच्या म्युझिकलमध्ये पण बोलतो की गुरु बाजी नसायला पाहिजे. माझ्या सुदैवाने मला असे खूप गुरु भेटलेत ज्यांनी गुरुपणाचा अवडंबर नाही केलं कधीच, मित्रत्वानं वागले. आणि नेहमी मलाही ही जाणीव होती की एक थिन लाईन काय असली पाहिजे की ते जरी मित्रत्वाने वागले असले तरी ती रेषा पार करून आपण जाता कामा नये, जेणेकरून आपण त्या आदराने काम आपलं कंटिन्यू करू शकू पुढे वर्षानुवर्ष. तर मी काही माणसांची नावं आग्रहाने आवर्जून घेईन. ती म्हणजे कोल्हापूरचे डॉक्टर हिमांशू स्मार्त, आमचे HOD ललित कला केंद्राचे डॉक्टर प्रवीण भोळे, डॉक्टर सतीश आळेकर, आनंद चाबुकस्वार, अश्विनी गिरी, गीतांजली कुलकर्णी, ह्या सगळ्या लोकांकडनं मी भरभरून शिकले आहे. आणि ह्या सगळ्याचं मिश्रण माझ्या प्रत्येक नाटकात थोडं 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 सगळ्यांचं मिक्स होऊन येतच असतं. तर या सगळ्या लोकांचे थोर लोक आहेत हे, आणि यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. नेहमी विद्यार्थी केंद्रीय शिक्षण व्यवस्था असावी असं मानणारे हे सगळे गुरु आहेत. आणि त्यांनी काहीतरी जबाबदारी माझ्याकडे दिली आहे, ती पुढे मला पास करायची कोणाकडे तरी. आणि ती पास करण्याआधी माझी जबाबदारी आहे की मला काहीतरी आलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं आणि ते पुढे देत राहणं, ही मी जबाबदारी समजते. आणि त्यांना या निमित्तानं वंदन करते सगळ्यांना. वा. न्यू एज्युकेशन पॉलिसी, NEP असं त्याचा उल्लेख आहे. मग आता ती PEP करायला पाहिजे नाट्यशास्त्रासाठी, पुणे एज्युकेशन पॉलिसी की जिथे विद्यार्थी केंद्रित असायला पाहिजे. बरोबर है ना. विद्यार्थी हा केंद्रबिंदूच असायला पाहिजे कुठल्याही शिक्षण व्यवस्थेचा. जसं की पुन्हा मी ललित कलाचं नाव घेईन, जिथे नेहमी आम्हाला हे सांगितलं जातं की तुम्हाला तुमचे शिक्षकच शिकवतात असं नाही. जी काही त्या बॅचला महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या भागातनं मुलं आलेली असतात त्या सगळ्यांकडनं तुम्ही शिकता. आणि हो, माझा अनुभव असाच आहे. जितकं शिक्षकांनी शिकवलंय तितकं मी माझ्या मित्रमैत्रिणींकडनं शिकले आहे. वेगवेगळ्या बोली असतात, वेगवेगळ्या भाषा असतात, वेगवेगळ्या जडणघडणीत माणसं वाढलेली असतात. आणि नाटक काय आहे, माणसांमधलाच तर व्यवहार आहे, भावना आणि विचारांचं एकत्र येणं आहे ते. त्यामुळे केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे आणि नेहमी तो असायला हवा. शेवटचा प्रश्न. इतका मोठा प्रवास, 700 वर्षांची परंपरा, हे सगळं मांडताना अजून काहीतरी त्याच्यात असायला हवं असं वाटतं. मला प्रत्येक प्रयोगानंतर असं वाटत असतं की याच्यात हे थोडंसं हे असलं ना तर मजा येते. पण मी ते पुढच्या प्रयोगापर्यंत विसरून जातो, कारण पुढच्या प्रयोगात आणखीन काहीतरी नवीन आठवतं. तसं तुमच्या बाबतीमध्ये होतं प्रत्येक प्रयोगानंतर? अगदी. म्हणजे आपली जी आत्ताची कीर्तवणीची पूर्ण संहिता आहे, तर ज्ञानोबापासून तुकोबापर्यंतचा प्रवास मांडत असताना त्यामध्ये प्रामुख्याने नामदेव महाराज आलेत, जनाबाई महाराज आहेत, सोयराबाई महाराज हे आलेत. मुख्यत्वे हे संत आम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
पण त्यांच्याकडे बघायचं कसं आहे एक दृष्टिकोन आम्ही देत आहोत. पण याबरोबर कुर्मादास नावाचे संत, लतीफ मोमीन सारखा संत, तुकडोजी तुकडोजी बाबा महाराज, राहिले गाडगे आहेत. बाबा, ही जी काही परंपरा आहे, तर ही परंपरा म्हणजे आम्ही असं चर्चा केली की हळूहळू हळूहळू ज्यावेळी प्रयोग वाढत जातील तर तसं एक 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 संत आपण त्यांना यामध्ये आपण आणलं पाहिजे. खरं तर संत साहित्यात कुर्मादासांबद्दल एक कथा सोडली तर फार काही सापडत नाही, तर त्यांना शोधणं नव्यानं. सेना महाराज 250च्या वर अभंग सापडत नाहीत, एक कथा सापडते, त्यांना नव्यानं शोधणं. त्यांचा विवेक दर्पण नावाची जी काही गोष्ट आहे सेना महाराजांची, ती नव्यानं सांगणं समाजाला. तर हे संशोधन करून आम्ही हळूहळू आणणार आहे या प्रक्रियेत. आणि मला असं वाटतं हे कितीही केलं तरी हे नाही बसू शकत 2-3 तासात. हो, काहीही करून हे शक्य होणार नाही. आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही हे जे काही दाखवायला आलोय, दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तो ट्रेलर पण नाही, ते पोस्टर आहे किंवा लवकरच जे आपलं एक टीझर आहे, इट्स अ टीझर. तेवढंच आहे ते. तो अखंड पिक्चर दाखवणं तेवढ्या काळात शक्यच नाहीये. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आता ही मला लिंक मिळाली ना, मी या लिंकवरून पुढे जातो. त्या दुव्यावरून पुढे जाऊन मी त्याची पुस्तकं विचारतो आजूबाजूच्या लोकांना. बरीच मुलं आम्हाला येऊन विचारतात की काय वाचलंय, आम्हाला नावं द्या. हा सगळ्यात मोठा आनंद असतो आमचा. ते वाचून त्याच्या मुळाशी जाऊन आम्ही जे 2 मिनिटात घागर विठोबाचा प्रपंच म्हणतोय तो ऍक्च्युली काय झालाय हे बघायला एक पुस्तक वाचावं लागतं. त्या पुस्तकापर्यंत एखादं मूल जेव्हा, एखादा माणूस जेव्हा पोचतो, ते खरं कीर्तवडीचं सक्सेस मानतो आम्ही. त्यामुळे हे फक्त पोस्टर आहे. हो. बाकी पिक्चर तर आपल्याला प्रत्येकाला बघायचं आहे आणि ती आपली जबाबदारी. आडवाटेचा हा विठोबा शोधता शोधता तुम्ही पंढरपूरच्या मंदिरामध्ये कधी जाऊन पोहोचता तुम्हाला कळत नाही. मला एक वर्तमानपत्रामध्ये आलेलं एक बातमी आठवते की एक खेडेगावातनं गेलेली म्हातारी महिला, तिला मंदिरात दर्शनाला जाता येत नव्हतं आणि ती पटकन एका पोलिसाच्या पाया पडली, कारण तो पोलीस कमरेवर हात ठेवून उभा होता आणि ती म्हणाली, माझा विठोबा तुझ्या हात आहे. माझ्या आईला मी तबला वाजवतो याच्या आनंदापेक्षा मी माझ्या मामांच्या कीर्तनामध्ये फक्त एकदा पखवाजावर थाप मारली होती ते जास्त आठवत राहतं. हे सगळे किस्से नाही आहेत, या सगळ्या कहाणी नाही आहेत, या गोष्टी नाही आहेत. ही या मनाशी त्या मनाचं जुळलेलं नातं आहे आणि वारकरी संप्रदाय हे जुळलेल्या नात्यांचं मोठं कुटुंब आहे. तुम्हाला आणि मला सवय झालेली आहे ती सदनिकेत राहण्याची, सदनिकेचे दरवाजे बंद करून घेण्याची. आता या नवीन पिढीने त्यांच्या गळ्यामध्ये विणा घेतलेली आहे. त्या विणेचे झणकार तुमच्या कानापर्यंत पडू दे आणि तुमच्या सदनिकांचे दार उघडून एखादा वारकरी तुमच्या घरातनं पंढरपुरापर्यंत जाऊ दे किंवा पंढरपूरचा एखादा वारकरी तुमच्यापर्यंत विचार परंपरा घेऊन येऊ दे, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. जय हरी विठ्ठल. थँक्यू. जय हरी विठ्ठल.